आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अनु मॅडम पुन्हा पुन्हा सांगत होता की तू त्यांना गुंगीचं इंजेक्शन देत होतास। आदित्य हे तुझं प्रेम? अरे गुंगीचं इंजेक्शन देत होतो तर काय मजा येत होती मला। तिला इंजेक्शन देताना मलाही तितकाच त्रास होत होता, पण मला देणं भाग होतं। हळूहळू तिला काही गोष्टी आठवायला लागल्या होत्या आणि तिला जर सगळं आठवलं असतं ना ती कदाचित पॅनिक झाली असती, तिने मला लांब ढकललं असतं, तिला तिच्यासोबत काही होऊ शकलं असतं। माझ्याकडे पर्याय नव्हता, माझ्याकडे ऑप्शन नव्हता। अरे पण तू यासाठी त्यांच्या जीवाशी खेळायचा आदित्य। अरे हे प्रेम नाहीये, हे ऑब्सेशन आहे आणि तू सायको आहेस, सायको। सायको बघ, तुला सायको म्हणायचंय काय म्हणायचंय ते म्हण। नाहीतर तुला कुठे कळतं ग प्रेम काय असतं, खरं प्रेम। खरं प्रेम नाही माहित तुला। माझं अनुवर प्रेम होतं, आहे आणि राहणार। अरे आदित्य, तुला काय वेडबीड लागले का काय? हे सगळं जे काय ऐकलंय ना ते लय भयंकर आहे रे, ऐकवत नाही आम्हाला। देवा काय आहे हे? आई अहो इतकंच नाही, हा 6 वर्ष अनुबरोबर होता, पण एकदाही त्याने तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही। त्या दिवशी वेश बदलून लग्नात आला, आमचं लग्न मोडायला, पण अनु बद्दल काहीच बोलला नाही का? हा तर प्रश्न राहतोच ना। काय रे? अरे पण त्यांनी तर सावीचं कारण सांगितलं होतं ना? नाही, अजिबात नाही। उलट तो एक मिशन कंप्लीट करायला आला होता। याला फक्त आणि फक्त माझं आणि धनंजयचं लग्न मोडायचं होतं, बस। आणि हे मिशन त्यांनी स्वतः नव्हतं ठरवलेलं, हे मिशन करण्यासाठी त्याला कोणीतरी निवडलं होतं। म्हणजे ह्याच्यात आणखी कोणीतरी सामील आहे? नाही, होती। होती म्हणजे बाई? होय, बाई। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनु मॅडमला कुठं ठेवलं होतं? कुठं भेटली? साहेबच्या घरी। आणि हे सगळं आदित्य आणि साहेबने मिळून केलं होतं। अरे प्रेम प्रेम म्हणलास आणि त्या अनुबरोबर किती वाईट रागलास रे आदित्य। आणि आमच्या संग खोटं बोलत राहिलास। सावू अनुची शेवटची निशाणी आहे आणि त्या अनुवर सावीवर तुझं मनापासून प्रेम आहे। अरे किती किती खोटं बोलतोस रे। म्हणजे तो आपल्या घरातला पुतळा, त्या कृष्णाला मारणं, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये त्या साहेबाबरोबर तुझा पण हात होता ना? बाबड्या, तू असं का केलंस? किती भयंकर आहे सगळं। तू असं कधीच नव्हतास रे। चला तुमच्या सगळ्यांचं झालं का की अजून कोणाला काही बोलायचंय? अरे काय का साहेबासोबत मिळून केलं, तिने निवडायला सांगितलेलं हे ऑपरेशन। मैत्रीण आहे का ती माझी? खरं तर आज जे काय अनुसोबत होत आहे ना, सगळ्यांनी ऐकून घ्या। त्या गोष्टीला कारणीभूत फक्त आणि फक्त सुंदरी धनंजय। त्या साहेबाने सुंदरी आणि धनंजयचा राग त्या अनुवर काढला।
बरोबर बोलतोय मी. आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. आमचा संसार सुखाने होत होता आणि त्यावेळेला तू साहेबांवर अटक केली. तेव्हा साहेबांनी ठरवलं की आता आपल्याला सुंदरीवर फोकस करायचा आहे, तिचं आयुष्य बर्बाद करायचं आहे. तिने काय केलं, तुझी हिस्ट्री काढली, तुझे सगळे फाईल्स काढले शोधून. ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि पर्यायाने अनुपर्यंत पोहोचली. तिला तुझी विकनेस माहित होती. तिने मला बोलवलं, मला पकडून आणलं. आणि कुठे माहितीये पकडून कुठे आणलं असेल? तुमच्या जेलमध्ये. त्या साहेबांच्या समोर माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती आणि मला सांगितलं की तुला जायचंय, सुंदरीच्या आयुष्यात घुसायचंय. आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोडून काढायचंय. माझ्याकडे पर्याय नव्हता. त्याशिवाय त्यांनी अनुला सोडलं नसतं. मी काय करणार होतो? हे बघा, तुमच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता. तुम्ही लग्न करा, सुखाने संसार करा, काहीही करा, मला काही घेणं देणं नव्हतं. पण साहेबांनी मला धमकी दिली होती की मी जर तुमचं लग्न मोडलं नाही तर ते अनुला संपवतील. तुम्ही या अनुसाठी काही करू शकतो. आणि त्या सगळ्यामध्ये ना नुकसान कोणाचं झालं असेल ना तर ते फक्त माझं आहे. या अनुसमोर एक चांगली इमेज उभी केली होती. तिला एक खोटं आयुष्य दिलं होतं, एक खोटं विश्व दिलं होतं. त्यात ती रमली होती, रमायला लागली होती. आणि आज तुमच्या सगळ्यांमुळे तिच्या मनात माझी ती जी जुनी इमेज होती ती पुन्हा आली आहे. तिचं मन माझ्याबद्दल कलुषित झालंय. खूप बोललास. ऐकलं सगळ्यांनी? कधी असं कधी तसं, पण आता संपलंय सगळं. हे जे तू प्रेमाचं आणि चांगुलपणाचं नाटक करतोय ना, त्याचा काही एक उपयोग नाहीये. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय. मी तुला अटक करतोय, कळलं? ठीक आहे, तुला अटक करायची ना मला. ठीक आहे, चल पटकन मला अटक कर, हतकडी घाल आणि जेलमध्ये घेऊन जा. चल लवकर. फक्त एक काम कर सुंदरी, अभी झोपली आहे, ती उठल्यावर विचारेल बाबा कुठे आहेत. तिने ते विचारल्यावरती तू काय उत्तर देणार आहे ना ते उत्तर फक्त तयार ठेव. ठीक आहे, तू जेलमध्ये टाकले बाबा. ब्लॅकमेल करतोयस? त्या निष्पाप मुलीच्या मागे लपून ब्लॅकमेल करतोयस आम्हाला?